नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजची ग्रेट भेट वेगळी आहे. माझ्या सोबत आहेत अशोक खाडे, दास ऑफशोर इंजिनिअरिंगचे मॅनेजिंग डायरेक्टर. ही कंपनी ऑइल आणि नॅचरल गॅसच्या क्षेत्रामध्ये फॅब्रिकेशनचं काम करते आणि मुंबईतला पहिला स्कायवॉकही याच कंपनीने उभारलाय. सुमारे 4,500 कर्मचारी या कंपनीमध्ये अहोरात्र राबत असतात. पण अशोक खाडेंचं कर्तृत्व एवढंच नाही. जीवनाच्या अत्यंत तळच्या स्तरात जन्माला येऊन एक उत्तुंग भरारी त्यांनी मारलेली आहे. त्यांची कहाणी विलक्षण रोमहर्षक आहे. ती आपण आज त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. खाडे साहेब, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही IBN लोकमतसाठी वेळ काढल्याबद्दल. नेहमी तुम्ही समुद्रावर असता, आज आपण तुमच्या वर्कशॉपमध्ये आहोत आणि हे सगळं साम्राज्य तुम्ही उभारलंय. पण मला पहिल्यांदा जाणून घ्यायचंय, ही तुमची कंपनी आहे दास ऑफशोर इंजिनिअरिंग, ही नेमकं काय करते? ॲक्च्युली दास ऑफशोर म्हणजे ह्या दासचा खरा अर्थ बंगाली नसून तो दत्ता, अशोक आणि सुरेश या तिघा भावांचे नाव आहेत आमचे. हे तुम्ही तिघा भावांची नाव आहेत, DAS असं आहे ते. ऑफशोर हे नाव इटसेल्फ आम्ही समुद्रामध्ये जे तेल उभारण्यासाठी यंत्रणा लागते समुद्रामध्ये गेल्यानंतर, ती समुद्रामधली यंत्रणा, त्यामध्ये जॅकेट असते, मेन डेक असते, हेलिडेक असतं आणि ही सर्व यंत्रणा टुगेदर समुद्रामध्ये इन्स्टॉल केली जाते. त्यानंतर समुद्रामध्ये ऑइल ड्रिल केल्या जातात. जसं आपण पाण्यासाठी वेल ड्रिल करतो सरफेसला, तसंच ते समुद्रामध्ये ऑइलच्या ड्रिलिंग म्हणजे ऑइलसाठी ड्रिल केलं जातं. त्या ड्रिल झालेल्या वेल्स त्याच्यावरती मग हे मेन डेक, हेलिडेक आणि जॅकेट आम्ही बसवतो आणि ते बसवल्यानंतर मग त्याची सर्व यंत्रणा कमिशनिंग करून मग परत आणखी ते प्रोसेस कॉम्प्लेक्सला द्यायचं. प्रोसेस कॉम्प्लेक्सवरून ते मग ते उरणला पाठवायचं. सर्वसाधारण अशी माझी कंपनी काम करते. याचा अर्थ समुद्राच्या तळातून तेल काढण्यासाठी जी यंत्रणा लागते, जे आम्ही समुद्रावर प्लॅटफॉर्म उभे केलेले पाहतो तळवायशेतला, ती सगळी यंत्रणा तुमची कंपनी उभी करते. फॅब्रिकेशन करते. फॅब्रिकेशन करून त्याला इन्स्टॉलेशनचं सब कॉन्ट्रॅक्टिंग आम्ही दुसऱ्या कोणाकडून तर करून घेतो किंवा त्यांच्याबरोबर आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये राहतो आणि जॉईंट व्हेंचरमधून ते काम कंप्लीट करतो. पण मला सांगा, हे फक्त काम भारतात होतं असं नाही, तुम्ही परदेशातही काम करता? हो, मी परदेशातही काम करतो आणि थोड्याच दिवसामध्ये मी पहिला भारतीय कदाचित असेल, पहिला मराठी माणूस सुद्धा आहे. शेख मोहम्मद बिन खलिफा अल नहयान म्हणून जे अबुधाबीचे रुलर प्रिन्स आहेत, त्याच्याबरोबर माझी दास ऑफशोर कंपनी कन्सोर्टियम पार्टनर आहे आणि थोड्या दिवसामध्ये तिथं माझं आता ऑफिस इस्टॅब्लिश झालेलं आहे. स्वतः ते राजा आले होते माझं ऑफिस ओपनिंग करण्यासाठी आणि आता तिथं स्टाफ रिक्रूट झालेला आहे. 2000 सर्वसाधारण 13च्या पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये तिथे आमची श्री गणेश यान्मा होईल. आता तिथले रजिस्ट्रेशन माझे सर्व कंप्लीट झालेले आहेत आता. म्हणजे खाडेसाहेब, याचा अर्थ असा आहे की तुमची कंपनी फक्त आता भारतीय राहिलेली नाहीये, ही आता आंतरराष्ट्रीय कंपनी झालेली आहे आणि केवळ भारताच्या जवळच्या समुद्रात नाही तर एकूण जगाच्या समुद्रामध्ये आता तुमचा हा सगळा प्रवास आणि तुमची सगळी भरारी होणार आहे. पण मी त्याकडे येतो. मला सगळं विचारायचं आहे तुमच्या कंपनीबद्दल पुढे. पण मला एक जाणून घ्यायचं आहे की अशोक खाडे, एक काळ असा होता म्हणजे 1975 साली मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करत होते. तिथपासून दास ऑफशोरपर्यंत कसा झाला तुमचा प्रवास? खरं म्हणजे मी 1ली ते 7वी माझ्या गावी शिकलो, मुक्काम पोस्ट पेठ, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. त्यानंतर मी 8वी, 9वी, 10वी, 11वी तालुका प्लेसला शिकलो, जिथे स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर म्हणून तासगावला शिकलो आणि त्यानंतर मी मुंबईला आलो. 1972 साली माझं दुष्काळामध्ये माझी SSC झाली आणि ही SSC झाल्यानंतर मी मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर मी फर्स्ट इयर सायन्सला इथे आलो. फर्स्ट इयर सायन्सला इथं आल्यानंतर खरं म्हणजे मी बॉर्न मेडिकल स्टुडंट आहे, मी इंजिनिअरिंग स्टुडंट नाही आहे. तुम्ही मेडिकल स्टुडंट होता? मेडिकल स्टुडंट होतो. तुमची आवड मेडिकलची होती. मला फार चांगलं सर्जन व्हायचं होतं एकदम अगदी आणि ती मनापासून माझी इच्छा होती. परंतु मी मुंबईला आल्यानंतर माझे मोठे बंधू माझगाव डॉकमध्ये वेल्डरचे अप्रेंटिसशिप करत होते आणि त्यांना त्यावेळेला 72चं सिल्वर मेडल मिळालं होतं. ते परमनंट झाले होते. ह्या एका माणसाच्या एका खांद्यावरती सर्व माझं घर चालत होतं एकदम अगदी. एवढं मोठं अनाटॉमी वाचण्यापेक्षा एवढं मोठं वर्कशॉप कॅल्क्युलेशन जर वाचलं तर आबा म्हणे 1000-1200 पगार मिळेल, घरातली गरिबी बाहेर निघेल. तुमचे मोठे भाऊ म्हणाले? मोठे भाऊ म्हणाले. आणि मग मी मेडिकलचा नाद त्यांच्यासाठी खरं म्हणजे जरा थोडंसं वाटलं मला सोडून द्यावा आणि मग मी मेडिकलचा नाद मात्र सोडला आणि मला फार ते दिवस आठवते. मला त्या आपसंगीकरांचं बॉटनी आणि झुऑलॉजी माझ्याकडे होतं त्यावेळेला. ते एक पेज मी भावच्या धक्क्यावरती असं काढून बरं का समुद्रात टाकून दिले एकदम आधी
आणि 7:30च्या ड्युटीला मी माझगाव डॉकमध्ये आलो आतमध्ये. 1975 साली. 1975 मार्चचा 24 मार्चचा दिवस 24 मार्च 1975 सकाळी 7:30च्या ठोक्याला तुम्ही माझगाव डॉकमध्ये नोकरीला लागला. किती वर्ष तुम्ही ही नोकरी केली? मी 1975 ते 1992 सालापर्यंत नोकरी केली. मी त्या जवळजवळ 17 वर्ष नोकरी केली. 17 वर्ष नोकरी केली. त्या 17 वर्षामध्ये माझी 3 वर्षाची काही अप्रेंटिसशिप होती, त्यानंतर 1 वर्ष ट्रेनिंग होतं मला. आणि मी पहिल्या वेळेला माझगाव डॉकमध्ये स्ट्रक्चरल डिझाईन ड्रॉइंग ऑफिसला मला सिलेक्शन झालं होतं माझं. त्यामुळे मी शिप बिल्डिंगचा खूप चांगला डिझायनर आहे. मला शिप बिल्डिंग खूप चांगलं डिझाईन करता येतं. आणि तेव्हा आम्ही हाताने करत होतो. आता तर कॉम्प्युटर आलेत वगैरे. त्यावेळेला तसं नव्हतं एकदम. मध्ये पेन्सिल तासायची आणि पेन्सिल तासून तिनं आम्ही जहाजांची ड्रॉइंग बनवत असं असा हा सगळा प्रकार होता. पण हे करता करता मग तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात, बीई मेकॅनिकल आहात, म्हणजे माझगाव डॉकमध्ये नोकरी चालू आणि शिक्षण चालू असं तुम्ही केलं? हो, असं केलं मी. विलेपार्लेला कॉलेज होतं, त्यानंतर मग 4:30ला माझं माझगाव डॉक सुटायचं, 6:30ला कॉलेज चालू व्हायचं. मग माझगाव डॉकमधून विलेपार्लेला जायचं, स्टेशनवरून 20 मिनिटं चालत जायचं. त्यानंतर परत मग 9ला कॉलेज सुटायचं, तिथून मग विलेपार्लेला चालत यायचं, दादरला यायचं, दादरवरून विक्रोळीला यायचं, विक्रोळीहून कन्नमावर नगरला जायचं. अशी 4 वर्ष गेली माझी. मी असं बघितलेलं आहे की तुम्ही हुशार विद्यार्थी तर होतात, पण आजकाल खूप कमी दिसतं. तुमचं अक्षर जे होतं अक्षरशः मोत्याच्या दाण्यासारखं होतं. आणि तुमची जी जर्नल्स आहेत इंजिनिअरिंगची ती आजही तुम्ही जपून ठेवली आहेत? हो, मी आजही जपून ठेवलेलं आहे. माझं पॉवर इंजिनिअरिंगचं जर्नल जे आहे ते माझ्याबरोबर मी ते घेऊन आलो कॉलेजमधून एकदम मध्ये. आणि मी ज्यावेळेला गावावरून मुंबईला आलो त्यावेळेला माझे वडील मला म्हणाले होते की अशोक एवढं लक्षात ठेव, काही असू दे, परिस्थिती बारीक असू दे, छोटे असू दे, मोठे असू दे, गरीब असू दे, पण तू मात्र मोठाच होशील. हे त्यांचं वाक्य माझ्या कानात नेहमी असायचं एकदम. तुम्ही वडिलांची आठवण काढली म्हणून मला विचारायचं आहे. मी कुठेतरी वाचलंय तुमच्या मुलाखतीमध्ये, दादरला चित्रा सिनेमाजवळ तुमचे वडील एका झाडाखाली बसून सांभार काम करायचे. खरंय? हो हो. हे कधी 72 सालनंतर? नाही, ते मी ज्या वेळेला 1963, 64, 65, 66, 67 ज्या वेळेला मी 4थी, 5वी, 6वीला होतो त्यावेळेला ते काम करत असतात एकदम मध्ये. अजूनही तो दादर चित्रा टॉकीच्या समोरचा जो एक मोठं झाड आहे, ते झाड माझ्या वडिलांनी लावलेलं आहे. ते ते गटे काम करणारे मूळचे असतात रोडवरचे, त्या सांबाराला एक छाया असावी म्हणून तिने ते झाड लावलं होतं. त्याचा बुंदा एवढा मोठा आहे सध्या. मी माझी BMW त्या रोडने जाताना बरं का, अजूनही कधी सुद्धा असं करून गेल्याशिवाय मी त्या झाडाला मागे पुढे जात नाही मी आता. या झाडाने तुमचा सगळा प्रवास बघितलाय. पण मला सांगा, माझगाव डॉकमध्ये काम करताना तुम्ही असं म्हणालात की मी शिप डिझायनिंग करायचो. हे करता करता तुम्हाला एक दिवस माझगाव डॉकने जर्मनीला पाठवलं. तुम्ही जर्मनीला का गेलात, काय शिकलात तिथे आणि तिथे काय पाहिलं? जर्मनीला त्यावेळेला एक आपल्या 6 सबमरीन आपण वेस्ट जर्मनी बरोबर करार केला होता. त्यातल्या पहिल्या 2 सबमरीन आपण वेस्ट जर्मनीला बांधणार होतो, 4 सबमरीन इथे बांधणार होतो. मग त्या 2 सबमरीनवरती कॉन्ट्रॅक्टमध्ये इथले जे इंजिनियर आहेत ते तिकडे ट्रेन करणारे असं त्यांचं ते कॉन्ट्रॅक्ट होतं. मग यातले काही सिलेक्टेड इंजिनियर तिकडे पाठवले होते. त्या इंजिनियरमध्ये मला चान्स मिळाला होता हलसाठी, म्हणजे जे आउटर सेल असतं सबमरीनचं त्या सेलसाठी आणि स्ट्रक्चरलसाठी काही इंजिनियर सिलेक्ट झाले होते, त्यापैकी मी एक होतो. म्हणजे भारताच्या पहिल्या सबमरीन ज्या जर्मनीच्या सहकार्याने बांधल्या जात होत्या त्याच्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला पाठवण्यात आलं. ही किती सालची गोष्ट आहे? ही सर्वसाधारण एक 83-84 सालची गोष्ट आहे. खरं म्हणजे मी जर्मनीला जेव्हा गेलो तेव्हा मी एअरपोर्ट फर्स्ट टाइम बघितलं जाताना. मी फर्स्ट टाइमच 18 तास विमानामध्ये बसलो. पहिल्यांदाच विमानात बसलात? मी पहिल्याच वेळेला कोट आणि टाय घातला. पहिल्याच वेळेला कोट आणि टाय घातलात? ते पण माझ्याकडे पैसे नव्हते कोट शिवायला. मला परेलच्या एका माणसाने कोट शिवून दिला आणि टाय एका दादरच्या माणसाने दिला आणि तो टाय आणि कोट घालून मी एअरपोर्टला गेलो. जर्मनीमध्ये कुठल्या शहरामध्ये तुम्ही होता? किल म्हणून KIL म्हणून किल म्हणून शहर आहे. तिथे ते आपल्या सबमरीन बनवत होते. मग आम्ही तिथे किल हडावे आहे तिथं आम्ही गेलो. माझगाव डॉकने आम्हाला रेसिडेन्स प्रोव्हाइड केला होता आणि मग आम्ही ड्युटीवरती सकाळी 7:30 to 4:30 जात असे. मग तिथल्या सबमरीन बांधत असताना आम्ही स्वतः बघत असत की ह्या सबमरीन कशा बनतायत, हे टेक्नॉलॉजी कशी वापरतायत, यांचं वेल्डिंग कसं आहे, यांचं QC कसे आहे, यांचं प्लॅनिंग कसं आहे, यांच्या डिझाईन्स कशा असतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही तिथून आत्मसात केल्या. आणि आत्मसात करून मग आम्ही थोडंसं परत मुंबईला आलो. परंतु ह्या ड्युरिंग द कोर्समध्ये तिथे मला बरेच देश बघायला मिळाले. म्हणजे कोपनहेगन, बेल्जियम, फ्रान्स, इटाली, त्यानंतर लंडन, पॅरिस, डेन्मार्क, या सगळ्या ठिकाणी तुम्ही फिरलात? सगळ्या ठिकाणी मी फिरलो. स्वित्झर्लंड. आणि जे भूगोलात वाचलं होतं बरं का, ते प्रत्यक्षात मी बघितलं असं मला वाटते. मी कोहिनूर हिरा वगैरे जे लंडनचे जे आपण ऐकतो बघतो वगैरे ते सर्व मी तिथे जाऊन प्रत्यक्षात बघितलं. ते